श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुनील दादा सांगतात, श्रीराम. श्री कृपेने अनेक लेखातून श्रींच्या विचार सौंदर्याचा परिमळ सर्वत्र पसरविण्याचे भाग्य मला लाभले व लाभत आहे. असेच साधारण सन 2020च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रींनी पुढे लिहावयाच्या लेखाचे एक शीर्षक सुचविले. शीर्षक होते, एका कोळियाचे जाळे. त्याप्रमाणे दिनांक 10 जानेवारी रोजी लेख लिहिण्यास प्रारंभ केला. नेहमी लेख लिहित असतानाच त्याच्या अंतिम परिच्छेदात काय लिहायचे, शेवट कसा करायचा हे श्री सांगतात. तसे अगदी आतून स्फुरण येते, परंतु यावेळी त्यासंबंधी काहीच सूचना न मिळाल्याने शेवटी काय लिहायचे ते सांगा अशी मी श्रींना वारंवार प्रार्थना करू लागलो. गंमत अशी की दुसऱ्याच दिवशी श्रींनी एका साधिकेला मला वाल्या कोळ्याची कविता पाठविण्याची बुद्धी दिली. मी कविता वाचली देखील नाही, पण समजून गेलो की हे शेवट करण्यासाठी पाठविले आहे. तोपर्यंत लेखाचे शीर्षक एका कोळियाचे जाळे असून देखील मला वाल्या कोळी आठवलेच नाहीत. श्रींनी वाल्मिकी ऋषी असे काही पाठवले असते तर मला काहीच लक्षात आले नसते. नंतर 2 दिवसांनी दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री जेवण झाल्यावर पुन्हा लिहायला बसलो असताना समारोपाला आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. हा अभंग लिहायचा असे श्रींनी सुचवले, परंतु अभंग तसाच्या तसा लिहिण्यासाठी तो श्रींच्या कोणत्या पुस्तकात आहे ते लक्षात येईना. तुकोबांच्या गाथेत शोधावा तर ही अभंगाची मधलीच ओळ असल्याने अनुक्रमणिकेत सापडणे मुश्किल. मग श्रींनाच शरण गेलो आणि म्हणालो, माऊली, रात्रीचे 12:30 वाजले आहेत. अभंग कुठे मिळेल ते कृपया सांगा. व काही क्षण शांत बसलो नाही तर श्रींनी अभंग कोणत्या पुस्तकात मिळेल याची लगेच प्रेरणा दिली. ते पुस्तक जरा चाळले असता अभंग त्यात त्वरित मिळाला. कित्येक वेळा गाथेचे कोणतेही पान उघडावे आणि पाहिजे असलेला अभंग त्या पानावरच मिळावा. हे आता नित्याचेच झाले आहे. खरंच श्रींच्या असीम कृपेशिवाय मला एकही शब्द लिहिणे शक्य नाही एवढे नक्की. श्रीराम समर्थ. साधक हो, सुनील दादांवर श्रींची अपार कृपा असल्यानेच दादांकडून अनेक लेखांच्या माध्यमातून तसेच व्हॉइस मेसेज व वैयक्तिक मार्गदर्शनाद्वारे श्रींच्या बोधामृताचे रसपान अनेक साधकांना झाले व होत आहे. अर्थात आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अशी 52 कशी निष्ठा हे सर्व कार्य श्रींच्या कृपेनेच होत असल्याची सतत जाणीव आणि अखंड स्मरण दादांना क्षणोक्षणी असल्यानेच एवढे मोठे कार्य श्री त्यांच्याकडून करून घेत आहेत. इथे आपल्याला शरणागती शिकायला मिळते. संपूर्ण शरणागतीशिवाय हे केवळ अशक्य. अशा काही साधकांना श्रींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचे परमभाग्य लाभते व त्यातच त्यांना जीवनाची इति कर्तव्यता दिसते. अहो, मला तर वाटते की श्री महाराज विरचित रामपाठात श्री महाराज रामरायापाशी जे मागणे मागतात तेच सुनीलदादा देखील श्रींपाशी मागत असणार. कोट्यानुकोटी जन्म घेईन, करीन तुझे पाद सेवन, अवतार लीला मुखाने गाईन, ऐसे मज देई सर्वथा. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती.
श्रीराम समर्थ.